Fourth parameter of epidermal tissue system is trichomes. So trichomes are nothing but an outgrowth comes out or present on the epidermis. It is a protuberance which are grown on the epidermis. Such outgrowths or such hair-like structures are called as trichomes. These trichomes are of mainly two types. First type is the trichomes which are made up of from a single cell, that is called as unicellular trichomes, and the trichomes which are made up of from many cells, they are called as, लेक्चर चालू आहे परत फोन करा, they are called as multicellular trichomes. So unicellular means its meaning is very simple. They are made up of such single cells. It is made up of single cell, so called as unicellular, and this one is made up of many cells, more than two cells, so it is called multicellular trichomes. This unicellular trichome is once again divided into two subtypes, that is branched one and unbranched. जरी एकाच सेल्स न बनलेला असेल तर त्याच्यामध्ये ब्रांचिंग झालेला ट्रायकॉम दिसतो या पद्धतीनं, आणि इथं बिगर किंवा विदाउट ब्रांच दिसतो तो अनब्रांचड. त्याच पद्धतीनं मल्टीसेल्युलर मध्ये ज्या अनेक सेल्स आहेत त्यांची ठेवण कशा पद्धतीनं आहे त्यानुसार यांचे परत प्रकार पडतात. युनिसेरेट मध्ये जशी मडक्यांची उतरंड असते, एका खाली एक एका खाली एक, म्हणजे युनि म्हणजे सिंगल, एकाच सिरीज मध्ये असतात, त्याला युनिसेरेट असं म्हणतात. जे ब्रांचिंग पॅटर्न मध्ये असतात ते मल्टीसेरेट, जसं रेटिक्युलेट फिनेशन असतं त्या पद्धतीनं, आणि ब्रांचड असतात ह्या पद्धतीनं. या ब्रांचड मध्ये परत दोन प्रकार आहेत, ब्रांचड ट्री लाईक डेंड्रॉइड मॅनर किंवा ब्रांचड इन वन प्लेन स्टेलाट मॅनर. हे ब्रांचड ट्री लाईक डेंड्रॉइड मॅनर म्हणजे आपल्याला माहित आहे की झाडाची वर जशा फांद्या फुटलेल्या असतात तशाच जमिनीच्या खाली पण मुळाच्या ब्रांचिंग असतात, आणि या केसमध्ये ब्रांचड इन वन प्लेन याचा अर्थ एकाच प्लेनवरती एकाच बाजूला यांचं ब्रांचिंग असतं की जसे स्टिलेट हेअर्स असतात. सो दिस इज द diagram or key diagram that shows the branching pattern in trichomes and all over the classification of trichomes. Now this trichomes is having such stinging hairs, mucilous hairs, non-glandular hairs, glandular shaggy hairs, stellate hairs or curve-shaped peltate hairs, and uniserate hairs. Means trichomes is made up of such cells. Such trichomes are there in the trichomes outgrowth. So in that, the first one is the stinging hairs. Means these are the hairs which are present on the outer surface of the plant organ, and it consists of poisonous sap or poisonous liquid or acidic sap in this basic bulb, and this poisonous content, when this
here it's get penetrated to any animal's body, any animal's skin, then it discharge whatever the acidic content, poisonous content, acidic sap into that animal's body, and that animal feels irritation after the injection of this pointed hair, that is stinging hair, into animal's body. So हा आहे तो याच्यावरती सॅप आहे, हा जो गोल दिसतो आपल्याला, इट इज अ acidic or you may call poisonous sap. ऍक्च्युली या पद्धतीनं हा स्टिंगिंग हेअर असतो आणि यातला जे कंटेंट असेल ते जेव्हा हा इंजेक्ट केला जातो, त्यातलं कंटेंट बाहेर आलं, तिथं ड्रॉपलेट तयार झाला या पद्धतीनं. सो हा इट इज अ ड्रॉपलेट. पण हा पॉइंटेड जेव्हा ॲनिमलच्या कोणत्याही ऑर्गनमध्ये, त्वचेच्या आत जातो, तेव्हा ह्या ग्लँड्स इंजेक्ट झाल्यानंतर त्या ॲनिमल्समध्ये पॉयझनस सॅप सोडतात आणि त्यानंतर इरिटेशन होतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की तुम्ही लाजाळूच्या सानिध्यात आल्यानंतर त्याचे जे स्टिंगिंग हेअर्स आहेत लाजाळूचे, ते आपल्या त्वचेला टोचले की आपल्याला तिथं खाज जाणवते. ती इरिटेशन म्हणजेच आपल्या शरीरात सोडलेला हा पॉयझनस लिक्विड किंवा ऍसिडिक सॅप असतो आणि तो शरीरात आल्यानंतर त्याचं इरिटेशन होतं. ती इरिटेशन म्हणजे आपल्या शरीरात असणारे जे अँटीबॉडीज आहेत ना, ते त्यावरती काम करतात आणि त्याची आपल्याला तिथं जळजळ जाणवते, खाज असेल, जळजळ जाणवते. तर ते कशामुळं? ह्या ऍसिडिक सॅपमुळं. आणि अशा प्रकारचे स्टिंगिंग हेअर्स त्या प्लांटचं संरक्षण करण्यासाठी झालेलं मॉडिफिकेशन असतं, पण अशा प्रकारचे स्टिंगिंग हेअर्स असतात. दुसरे असतात ते ग्लँड्युलर हेअर्स. हे ग्लँड्युलर हेअर्स टेक पार्ट इन द सिक्रेशन ऑफ ऑइल, resins, mucilates or poisonous acidic substances. आणि या ग्लँड्युलर हेअर्स मध्ये असा स्टॉक असतो, तो युनिसेल्युलर असेल किंवा मल्टीसेल्युलर असेल, आणि टोकाला हे ग्लँड असते आणि या ग्लँड मध्ये हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं सिक्रेशन केलं जातं. अशा प्रकारचा आपण ट्रायकॉम असतो आणि हे ट्रायकॉम्स याच्यातल्या बऱ्याच वेळा तो युनिसेल्युलर असेल किंवा मल्टीसेल्युलर स्टॉकवरती आधारित असेल. त्याच पद्धतीनं यामध्ये स्केल किंवा पेल्टेड हेअर्स, ढालीसारखे चपटी हेअर्स असतात आणि हे ट्रायकॉम्स दिसताना डिस्क लाईक किंवा स्केल असल्यामुळे याला सिल्ड लाईक किंवा सिल्ड सारखे दिसतात, ढालीसारखे दिसतात, असा यांचा शेप असतो. तर अशा प्रकारे वेगवेगळे ट्रायकॉम्स असतात. नाउ व्हॉट इज द फंक्शन ऑफ ट्रायकॉम्स? ट्रायकॉम्सचा मुख्य रोल आहे की क्लासिफिकेशन करत असताना, वर्गीकृत करत असताना, based on the nature of trichomes, this genera or species can be separated from each other during its classification. You might have seen there are some plant species which looks similar to each other. आपल्याला नेचरमध्ये गेल्यानंतर बऱ्याचशा वनस्पती की हुबेहूब एकसारख्या दिसतात, त्यामुळे ओळखायला खूप अवघड जातं. तुम्ही सराटा पाहिला असेल तर आपल्या भागात 3 प्रकारचे सराटा आहेत. मग कुठला सराटा एकमेकापासून वेगळा करायचा, किंवा उन्हाळीचे प्रकार पाहिले असतील तर उन्हाळ्याचे पण 5 ते 6 प्रकार आपल्या भागात सापडतात. आपण सगळ्याला उन्हाळीच म्हणतो, पण त्याचा जेनस स्पेसिस वेगळा आहे आणि हे वेगळेपण एकमेकापासून वेगळं करत असताना, बारकाईने अभ्यासात असताना, त्यांचा जर आपण ट्रायकोमचा अभ्यास केला तर प्रत्येक स्पेशीजवरचे ट्रायकोम्स हे वेगवेगळे असतात आणि त्यामुळं त्या स्पेशीज ट्रायकोमच्या आधारे आपल्याला एकमेकापासून वेगळे करता येतात. हा एक टेक्सॉनॉमी मधला रोल, वर्गीकरण शास्त्रातला याचा रोल. आणि त्याच्याशिवाय ह्या ट्रायकोम्समुळं म्हणजे पांढऱ्या रंगातले जी
केसांची लव म्हणू आपण वनस्पतीच्या प्लांट ऑर्गन्स वरती असते. त्यामुळं सूर्यप्रकाशामार्फत जे त्यांचं ट्रान्सपिरेशन होणार आहे ते कमी केलं जातं. दुसरं, डायरेक्ट सूर्यप्रकाश त्या प्लांट ऑर्गन्स वरती पडत नाही, की जसं प्रत्येक मानवाच्या डोक्यावरती केस असतात आणि मग प्रखर सूर्यप्रकाशात चालत असताना सुद्धा जो प्रखर सूर्यप्रकाश आहे तो मेंदूसारख्या अति नाजूक पेशींच्या वरती काहीतरी वाईट परिणाम करेल, तो वाचवण्यासाठी केसांचा उपयोग प्रोटेक्शनसाठी जसा होतो तसंच यांचं काम हिटिंग इफेक्ट कमी करण्यासाठी सनलाईटचा ट्रायकोम्सचा उपयोग केला जातो. देन दिस trichomes protects the plant body, plant organs from outer injuries. बरेचसे प्राणी किंवा कीटक त्या वनस्पतीला जाता जाता तुडवू शकतात किंवा चरणारे प्राणी त्यांची पानं फुलं खाऊ शकतात. यांच्यापासून वाचवण्यासाठी जे आता आपण बघितलं की स्टिंगिंग हेअर्स, ते स्टिंगिंग हेअर्स ह्या वनस्पतीला इंजुरीपासून वाचवू शकतील. आणि बरेचसे ग्लँड्युलर हेअर्स आहेत, ते ग्लँड्युलर हेअर्स महत्वाचं काम सिक्रिशन आणि एक्सक्रिशनचं काम केलं जातं. तुम्हाला वनस्पती शास्त्रात आणि प्राणीशास्त्रात माहित आहे की सिक्रेटर आणि एक्सक्रिशन ही खूप महत्वाच्या सिस्टीम्स आहेत आणि याचं काम यांच्या मार्फत केलं जातं. सो दिस इज अबाउट द ट्रायकॉम्स. इपिडर्मल टिश्यू सिस्टमचा जो चौथा एलिमेंट किंवा पॅरामीटर होता ट्रायकॉम्स, पहिला इपिडर्मिस, दुसरा क्युटिकल, तिसरा स्टोमॅटा आणि हा चौथा ट्रायकोम्स, तो आपण पाहिला. यानंतर येतो तो पुढची सिस्टीम secretory tissue system. Now the tissues which concerned with secretion of gum, resins, volatile oils, nectar, latex or other substances, that tissues are called as secretory tissue system. Okay, so this system is concerned with the secretion and it is of two types. One is latissiferous tissue system and second one is the glandular tissue system. So the latissiferous tissue system is supposed to be internal and this one is supposed to be external. Its a broad classification is this secretory tissue system is divided into two groups. One is latissiferous tissue system and glandular tissue system. This latissiferous tissue system further divided into non-articulated tissue system or articulated secretory tissue system. And this glandular is also once again divided into internal and external. So we'll say latissiferous tissue system. It is made up of long branched or maybe unbranched tubes like or vessels like or latex like cells. And this is haline. Haline means without color or colorless. It is maybe called as with milky colored fluid. तुम्हाला सगळ्यांना लॅटेक्स माहित आहे. रुई किंवा निवडुंग यांच्या फांदीला पानाला तुम्ही जखम केली की त्यातून दुधासारखा जो काही कंटेंट बाहेर येतो तोच लॅटेक्स. आणि तो लॅटेक्स मध्ये ऑर्गॅनिक मटेरियल्स किंवा ऑर्गॅनिक कंटेंट्स असतात. ते कधी कधी रिझर्व्ह फूड मटेरियल म्हणून पण वापरलं जातं. त्यामध्ये स्टार्च असेल, अल्कलॉइड्स असतील, टॅनिन असेल किंवा काही एन्झाईम्स असतील, बऱ्याच वेळा प्रोटीन्स असतात, म्युसिलेज असेल किंवा आपण पाठीमागं पाहिले तो रबर सुद्धा असेल. तर असा लॅटेक्स त्या प्लांट्समध्ये असतो आणि त्या सिस्टीममध्ये असतो ती लॅटिसिफेरस टिश्यू सिस्टीम. आणि याची वेल नोन एक्झाम्पल आहेत ते जास्त करून झेरोफाइट्समध्ये सापडतात आणि त्याचे एक्झाम्पल कनेर नेरियम, युफोर्बिया, तुम्हाला शेर माहीत असेल किंवा निवडुंग माहीत असेल, रुई माहीत असेल कॅलाट्रॉपस किंवा पिवळा धोत्रा माहीत असेल अर्जिमोन मॅक्सिकाना. तर या दोन प्रकारच्या आहेत. एक लॅटेक्स सेल्स म्हणतो आपण किंवा नॉन आर्टिक्युलेटेड लॅटेक्स डक्ट्स. सेलचा अर्थ कळला असेल की सिंगल सेल.
सेल आपण म्हणतो ते इथं सिंगल किंवा नॉन आर्टिक्युलेटेड म्हणजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जॉईंट असत नाही. तुम्ही झुलॉजीमध्ये पाहिलं असेल की तुमची बोट एकमेकाला प्रत्येक पेअर एकमेकाला जोडले ते आर्टिक्युलेशन. आर्टिक्युलेशन किंवा आर्टिक्युलेटेड म्हणतो आणि सेपरेट असणं म्हणजे नॉन आर्टिक्युलेटेड. तसं ह्या सेल्स आपण पाहतो इथं, ह्या सेल्स कुठं जोडलेल्या नाहीत, ज्या काय आहेत त्या स्वतंत्र आहेत. आता ते भलं ब्रांचिंग असतील किंवा अनब्रँचेड असतील. आणि याचं एक्झाम्पल आहे नेरियम युफॉर्बिया फायकस कॅनाबिनस. म्हणजे गांजा पाहिला असेल, त्याला जर जखम केली तर तुम्हाला पिवळसर त्यातून लॅटेक्स बाहेर आलेला दिसेल. त्याला पण तुम्ही ज्यूस म्हणा किंवा मिल्की कंटेंट म्हणा, पण तो पिवळसर आहे. फायकसमध्ये वड, पिंपळ, यामध्ये नांदरूक असेल, पिंपरण असेल, यामध्ये पांढरट कंटेंट बाहेर येतो. युफॉर्बियाच्या कुठल्याही केसेसमध्ये दुधी असेल, हळदी कुंकू प्लांट्स म्हणता तुम्ही त्याला, युफॉर्बिया पल्चेरेमा, युफॉर्बिया हिरटा किंवा युफॉर्बिया टायरोकॅली म्हणजे चिलट झाल्यानंतर तुम्ही घरात जो लावता तो शेर किंवा नेरियम, या सगळ्या केसमध्ये हा लॅटेक्स सेल्स सापडतो. लॅटेक्स सेल्स फरक घ्या. आणि दुसरा जो लॅटेक्स वेसल्स आहे, तुम्ही वेसल्स पाठीमागं पण पाहिलं एका ठिकाणी की असं पाईप लाईक स्ट्रक्चर जी एकावर एक ठेवतो त्याला आपण झालेमध्ये वेसल्स म्हटलं होतं. म्हणजे यांच्यामध्ये एक जोड आहे, आर्टिक्युलेशन आहे, आणि त्यालाच आपण आर्टिक्युलेटेड लॅटेक्स डक्ट्स असं म्हणतो. आणि पाठीमागं काय म्हणलं होतं, लॅटेक्स सेल्स. ओके, हा फरक आहे लॅटेक्स वेसल्स आणि लॅटेक्स सेल्स. यामध्ये त्याच पद्धतीने कंटेंट्स असतात, पण ह्या एकावरती एक त्यामुळे ह्याला लॅटेक्स वेसल्स असं म्हणतात. त्यांच्या अड जॉईनिंगला म्हणजे त्यांचा जो इथला जॉईनिंगचा पोर्शन आहे त्या एकमेकाला अशा जोडलेल्या असतात आणि यातले जे कॉमन एंड वॉल आहे ते डिझॉल्व्ह झालेले असते. त्यामुळं यातला कंटेंट वरती या पद्धतीनं जाऊ शकतो, त्याचा फ्लो किंवा वरून खाली येऊ शकतो आणि त्यामुळं यांची लांबच्या लांब पाईपलाईन तयार होती आणि यामधून ते कंटेंट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत असतं. याचं तुम्ही पाहिलं असेल की पूर्वी, मोठं करून दाखवतो, की पूर्वी ह्या कदाचित वेगळ्या असतील पण ह्यांच्यातली कॉमन एंडवॉल आहे, ह्याची याची 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 म्हणजे 5 ठिकाणच्या ज्या कॉमन एंडवॉल आहेत त्या फ्यूज झाल्या की सगळे मिळून एक संघ होतात आणि यांचं एक जाळं तयार होतं आणि त्यालाच लॅटेक्स वेसल्स असं म्हटलं जातं. तर या पद्धतीनं लॅटेक्स वेसल्स होतात. हे सापडतात आर्जिमोन मेक्सिकाना म्हणजे पिवळा धोत्रा. सगळ्यांना चिक्कू माहित आहे, ॲकरस सपोटा किंवा हेविया जो तुम्ही रबर शिकलाय फायकस किंवा हेविया ब्राझालेन्सिस त्यामध्ये, किंवा केळीमध्ये पण या प्रकारच्या वेसल्स असतात. ठीक आहे, 2 प्रकार पाहिले आपण, लॅटेक्स सेल्स आणि लॅटेक्स वेसल्स. दुसरा प्रकार काय पाहतोय आपण, लॅटिस फेरोस्टिस सिस्टीम. त्यामध्ये 2 प्रकार झाले, एक लॅटेक्स सेल्स आणि लॅटेक्स वेसल्स. आता दुसरी सिस्टीम आहे ती ग्लँड्युलर, पर तुम्हाला मी दाखवतो. लॅटिस फेरोस्टिस सिस्टीम मध्ये आपण 2 पाहिले, नॉन आर्टिक्युलेटेड आणि आर्टिक्युलेटेड. आता आपल्याला पाहायचं आहे ते ग्लँड्युलर आणि याच्यामध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल असे 2 प्रकार आहेत. So this is the glandular tissue system and it is concerned with the secretion or excretion from the plant body. It consists glands and these glands are of various types, supposed to be digestive glands or secretory glands or nectary glands like this, and these are classified into 2 groups. One is external and second one is internal. So we'll see external glands.
These glands are present at the outer surface on the epidermis of stem, leaves, fruits, flowers, etc. Once again, they are of different types as glandular hairs, nectar secreting glands, that is called as nectaries, and digestive glands. Okay. So the glandular hairs जसे आपण ट्रायकोम्स मध्ये पाहिली होती तशीच आहे. ही आपण पाठीमागं पाहिली ट्रायकोम्स मध्ये. त्याच पद्धतीने हे ग्लँड्युलर हेअर असतात. युनिसेल्युलर किंवा मल्टीसेल्युलर स्टॉक असेल, त्याच्यावर ग्लँड असेल आणि त्या सिक्रेशनचं काम करतील आणि अशा प्रकारे ह्या ग्लँड्स असतील. या ग्लँड्स आहेत, तुम्ही तुळस पाहिली असेल तर तुळशीला तुम्ही धक्का लावलात तर तुम्हाला वेगळ्या प्रकारचा एक वास जाणवतो. ते सगळं ह्या ग्लँड्समध्ये सिक्रेशन असतं. ठीक आहे. व्होलाटाईल ऑइल्स असतील ते तुम्हाला ऑइल्स व्होलाटाईल असल्यामुळे लगेच वातावरणात मिसळतात, त्याला धक्का लागल्या. जिरॅनियम नावाची वनस्पती आहे, त्यामध्ये पण ग्लँड्युलर हेअर्स असतात. तुम्हाला हे थोडंफार असं चिकट पण लागत असेल स्पर्शाला तुळशीमध्ये, तर ते ग्लँडचा प्रकार असतो. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ग्लँड्स आहेत आणि काहीमध्ये सिक्रेशन कुठल्याही स्वरूपात असेल, काहीमध्ये म्युसिलेजमध्ये असेल, काहीमध्ये पॉयझनस किंवा ॲसिडिक सबस्टन्सेसमध्ये असेल. तर या प्रकारच्या कंटेंट काहीमध्ये जिरॅनियममध्ये ऑइल असतं. तर या प्रकारचं सिक्रेशन ह्या ग्लँड्स मार्फत, एक्सटर्नल ग्लँड्स मार्फत आपल्याला पाहायला मिळतं. दुसरी ग्लँड्स तुमच्या सगळ्यांच्या बघण्यात असेल की तुम्ही ज्याला दुधनी म्हणता, दुधी प्लांट किंवा दुधनी, किंवा काही तुम्ही त्याला हळदी कुंकू पण म्हणत असाल. त्या प्लांट्समध्ये अशा प्रकारचे ग्लँड्स असतात. हे मेल फ्लावर्स आणि फिमेल फ्लावर्स असतील, पण ही अशी प्रकारची ग्लँड असते. दुसरं तुमच्या बघण्यात एरंड सगळ्यांनी पाहिला असेल. त्या एरंडमध्ये जेव्हा त्याचं पान तुम्ही पाहाल, साधारण असं पंचकोनी पान असेल, त्या पानावरती इथं ग्लँड असते अशी. ही सुद्धा ग्लँड आहे ना, ती नेक्टर सिक्रेटिंग ग्लँड असते. पॉलिनेशनच्या टॉपिकमध्ये तुम्ही पाहिला असेल की कीटकांना आकर्षित करून घेण्यासाठी त्या मध तयार करतील किंवा नेक्टर तयार करतील, त्या नेक्टर सिक्रेटचं करायचं काम ह्या नेक्टर सिक्रेटिंग ग्लँड्स करतील, की ज्यामुळं पॉलिनेटिंग एजंट्स आकर्षित होतील. अशा ग्लँड्स वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असतील. लिंबू पाहिलं तुम्ही तर त्या लिंबूमध्ये जे थॅलमस आहे त्याच्या वरती अशी डिस्क आणि इथं ग्लँड असते, ही नेक्टर सिक्रेटिंग ग्लँड्स. तर वेगवेगळ्या केसेसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, काहीमध्ये सेपलच्या बेसला, काहीमध्ये पेटलच्या बेसला, काहीमध्ये ओव्हरीच्या बेसला, काहीमध्ये हायपॅन्थोडियममध्ये किंवा ह्या इन्व्हॉल्युटरी ब्रॅक्टमध्ये किंवा इनफ्लोरसन्सवरती किंवा पेटिओलवरती किंवा पेडिसलवरती, म्हणजे त्यांची पोझिशन कुठेही असू शकेल, तिथं ह्या ग्लँड्स असतात. उदाहरणार्थ रॅनन्क्युलेसी फॅमिलीमध्ये पेटलवरती असतील, तर रोटेसी फॅमिलीमध्ये, लिंबू वर्गीय फॅमिलीमध्ये ते ओव्हरीच्या वरती ग्लँड असेल, किंवा मुळा म्हणतो आपण किंवा मोहरी म्हणतो, त्यामध्ये स्टॅमिनच्या बेसला ग्लँड्स असतील. अशा प्रकारे यांच्या एक्सटर्नल ग्लँड्स या पद्धतीनं असतात आणि त्या सिक्रेशनचं काम करतील. यातली पुढची ग्लँड आहे ती डायजेस्टिव्ह ग्लँड. तुम्ही सगळीजण कीटकभक्षी वनस्पती ऐकून असाल. उदाहरणार्थ ड्रॉसेरा. त्याच्याशिवाय दुसरी वनस्पती आहे, तुम्ही जर कोण कास पठारावरती फुलं बघायला गेला असेल तर तिथं सीतेचे आसव किंवा आसव असे प्लांट्स आहे. बॉटनीमध्ये त्याला आपण युट्रिका म्हणतो. ही पण डायजेस्टिव्ह प्लांट्स आहेत. किंवा तुम्ही लहानपणी छोट्या वर्गामध्ये घटकपर्णी
नावाची कीटकभक्षी वनस्पती पाहिली असेल, निपॅन्थस म्हणतो आपण त्याला. म्हणजे साधारण अशा प्रकारची तिचा आकार असतो, असा घट असतो आणि तो वरती पान असेल. तर याच्यामध्ये जेव्हा एखादा कुठला कीटक येईल, तो ह्या डायजेस्टिव्ह ग्लँड्समध्ये ॲसिडिक सॅप असतं आणि त्यामध्ये त्याचं पचन होतं. सो like this, there are the digestive glands, and especially in insectivorous plant, म्हणजे कीटकभक्षी वनस्पती, आणि त्यामध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम्स किंवा डायजेस्टिव्ह सॅप असतात त्या ग्लँड्समध्ये. ते डायजेस्टिव्ह एन्झाईम्स किंवा डायजेस्टिव्ह सॅप म्हणजे एक प्रकारचं प्रोटीनच असतं, किंवा त्याला डायजेस्टिव्ह एन्झाईम्स म्हणून आपण, की जसं आपल्या तोंडामध्ये आपण भाकरी चावून चावून खातो, आणि जेवढं आपण चरवण जास्त करू तेवढे आपल्या तोंडातली लाळ त्यामध्ये मिसळते आणि त्याचं डायजेशन होतं. किंवा तुम्हाला साप माहीत असेल, तो साप त्याचा भक्ष आहे ना, तो डायरेक्ट गिळतो आणि तो गिळल्यानंतर त्याच्या पोटात आत त्याचं पचन होतं. किंवा जे विषारी साप आहेत ते काय करतात, भक्ष्याला बाहेरच त्यांचं विष टोचतात आणि मग बाहेर गिळण्यापूर्वीच त्या भक्ष्याचं, जे उंदीर असेल तर त्याचं अर्ध किंवा पचन व्हायला सुरुवात होते, आणि मग नंतर तो अर्ध मेला, पॅरालाइज झालेला, बेशुद्ध झालेला किंवा मेलेला पण उंदीर ते गिळतात आणि मग उरलेलं पचन त्यांच्या पोटात होतं. म्हणजे साप बिनविषारी असो अथवा विषारी असो, त्यांचं पचन हे आत गेल्यानंतर त्यांच्या एन्झाईम्स मार्फत, तुम्ही त्याला विष म्हणाल, त्या मार्फत होतं. आपण चावत असताना काही लाळ मिसळली जाते आणि आपण जेव्हा पोटामध्ये आपल्या आतड्यामध्ये ते अन्न घेतो, बारीक बारीक तुकडं केलेलं, तेव्हा उरलेलं पचन वेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स स्रवतात आणि त्या विकरांच्या मार्फत, त्या एन्झाईम्स किंवा त्या प्रोटीनच्या मार्फत आपलं विघटन होतं अन्नाचं आणि ते अन्न वापरलं जातं. त्याच पद्धतीनं इथं डायजेस्टिव्ह ग्लँड्स, आता यात 2-3 मेकॅनिझम आहेत. काहीमध्ये ह्या ड्रॉसऱ्यामध्ये हा पानांचा जो भाग आहे तो अर्धा उघडलेला असा पानांचा भाग असतो आणि यामध्ये ह्या ग्लँड्स असतात. जेव्हा एखादा कीटक यांच्यामध्ये येतो तेव्हा पटकन ह्या ग्लँड्स मिटतात आणि हे ग्लँड्स त्या कीटकाच्या शरीरात जातात आणि जे काही कंटेंट आहेत ते शोषून घेतात आणि नंतर ते कंटेंट वापरलं जातं आणि नंतर हा कीटक परत मोकळा केला जातो, तो मेलेला कीटक मोकळा केला जातो. या प्रकारे यांचं काम चालतं आणि त्याच डायजेस्टिव्ह ग्लँड्स म्हणतो आपण त्यांना. ह्या ड्रॉसऱ्यामध्ये सापडतात. ड्रॉसऱ्या सगळ्यांच्या ओळखीचं असेल, स्पेलिंग नीट बघा. त्याच पद्धतीनं अशा ह्या झाल्या एक्सटर्नल ग्लँड्स. आपण एक्सटर्नल ग्लँड्स मध्ये 3 ग्लँड्स पाहिल्या. ओके, ग्लँड्युलर हेअर पाहिलं, त्यानंतर नेक्टरीज पाहिल्या आणि डायजेस्टिव्ह ग्लँड्स पाहिल्या. आता इंटरनल ग्लँड्स. इंटरनल ग्लँड्स त्या प्लांटच्या आत असतात. तुम्हाला सोपं एक्झाम्पल सांगतो. तुम्ही जर कोणत्याही लिंबू वर्गीय वनस्पतीचं पान घेतलं आणि सूर्यप्रकाशाच्या दिशेनं पाहिलं तुम्ही असं, हे पान, तर पानावरती तुम्हाला तिथं छोटे छोटे रंध्र दिसतील. मी सांगतो त्या वनस्पतींची तुम्ही नावं आठवा बघा. जांभूळ, मिरी असेल किंवा निलगिरी असेल किंवा कोणतंही लिंबू असेल, त्याचं पान तुम्ही सूर्यप्रकाशाच्या दिशेने पाहिलं तर तुम्हाला छोटे 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 असे इथं छिद्र दिसतील. हे छिद्र म्हणजेच ह्या ग्लँड्स आहेत. किंवा साधं सोपा दुसरा लिंबू, त्या लिंबाची जी स्किन आहे, वरच्या आउटर कोटिंग आहे, त्याचा तुम्ही जर काप घेतला पातळसा वरच्यावर, तर तुम्हाला त्यामध्ये असे छोटे 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 छिद्र दिसतील. आणि याच्या आत हे सगळे आहेत ना, ही ऑइल ड्रॉप्स किंवा ऑइल ड्रॉपलेट्स आहेत, ऑइल डक्ट्स आहेत. हा लिंबूच्या पिलिंग मध्ये, ते लिंबूचं पिलिंग तुम्ही पानांचं काढा अथवा फळाचं काढा. फळाचं काढायला तर खूप सोपं आहे, यामध्ये या प्रकारे दिसतात.
दुसरे ग्लँड सापडतात ते पायनस वूडमध्ये किंवा जिम्नोस्पर्मस वूडमध्ये. जिम्नोस्पर्मस मध्ये तुम्ही नेहमी वाचलं असेल की तिथं रेझिन डक्ट किंवा रेझिन कॅनल सेल्स म्हणजे या प्रकारची अशी एक मोठी पोकळी असते आणि याच्यामध्ये रेझिन कंटेंट किंवा भरलेलं असते. आता हे रेझिन पुढे कमर्शियल उपयोगासाठी वापरतील किंवा त्या प्लांट्सला स्वतःला पण वापरलं जातं. पण हे रेझिन कंटेंट असतं ज्या डक्ट्स मध्ये असतं ती रेझिन डक्ट किंवा जे ऑइल डक्ट मध्ये असतं ती ऑइल डक्ट. अशा प्रकारे या प्रकारच्या डक्ट्स किंवा रेझिन सेल्स प्लांट्स मध्ये सापडतात आणि त्या एक्सक्रिशनचं काम करतात. त्याच प्रकारे ऑइल डक्ट्स आताच आपण पाहिलं की ऑइल मध्ये ज्या डक्ट्स असतात आणि मग ते लिंबामध्ये असेल किंवा युकॅलिप्टस मध्ये असेल म्हणजे निलगिरीमध्ये असेल आणि या प्रकारे यांचं ऑइल सिक्रेशन केलं जातं. आणि यातली तिसरी जी इंटरनल डक्ट किंवा सेक्रेटरी सिस्टीम आहे ती हेडाथोड्स. हेडाथोड्स ह्यालाच आपण वॉटर स्टोमॅटा असंही म्हणतो. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल. हा कुठं असेल आता जास्त करून हा हर्बेसियस प्लांट्स मध्ये असतो. मेसोफायटिक किंवा झेरोफायटिक प्लांट्स मध्ये असत नाही किंवा ज्या प्लांट्स खूप पाणी असणाऱ्या दलदलीच्या ठिकाणी वाढतात म्हणजे ह्युमिड कंडिशन्स मध्ये वाढतात त्या प्लांट्स मध्ये हे हेडाथोड्स असतात. विशेषतः हे जास्त करून ग्रास मध्ये असतात आणि हे कायम ओपन असतात म्हणून याला वॉटर पोर्स सुद्धा म्हटलं जातं किंवा दुसऱ्या भाषेत वॉटर स्टोमॅटा असंही म्हटलं जातं. ह्या सामान्य स्टोमॅटापासून ह्या वॉटर स्टोमॅटा जो नॉर्मल स्टोमॅटा आहे किंवा ऑर्डिनरी स्टोमॅटा आहे पासून ह्या वेगळ्या असतात. कशा वेगळ्या असतात तर ऑर्डिनरी स्टोमॅटा हा फक्त आउटर सरफेस वरती असतो. अप्पर किंवा लोअर सरफेस, अप्पर किंवा लोअर सरफेस. पण हा मात्र वेन एंडिंगला असतो. तुम्हाला मी कळते का नाही कळते? वेन एंडिंग म्हणजे जिथं पानाची कडा संपते. हे पान जर आपण गृहीत धरलं तर यावरती हे मिड रिब आणि इथून वेन्स निघाले असतात. या वेन्स मधून परत वेनलेट्स निघालेले असतात. मी गडबडीत काढतो तेव्हा फिगर रफ येणार आहे. तर जिथं ह्या वेन्स येतात हे सगळ्यात याला ह्या वेन्स जिथं एंडिंग होतं अशा खूप इथं ज्या स्टोमॅटा असतात म्हणजे ओपनिंग असतं, पोर असतं म्हणजे पोर म्हणजे छिद्र, त्याला वॉटर स्टोमॅटा म्हणायचं. ओके, किंवा त्यालाच बॉटनिकल भाषेमध्ये हेडाथोड असं म्हणतो आपण. हा हेडाथोड ऑलवेज ओपन असतो. आपला ऑर्डिनरी स्टोमॅटा होता तो ओपन आणि क्लोज होत होता आणि ते कोण ठरवत होतं? गार्ड सेल ठरवत होतं. बट दिस इज ऑलवेज ओपन आणि हा कुठे सापडतो? हर्बेसियस प्लांट मध्ये किंवा शेडी प्लांट्स मध्ये आणि जास्त करून ग्रासेस मध्ये.
आणि म्हणूनच ह्याला वॉटर स्टोमॅटा म्हणतात. कारण हा जेव्हा प्लांट मुळावाटे भरपूर पाणी घेतं. आता पाणी काय घेतं, तर पाण्यामध्ये विरघळलेले घटक द्रव्य त्या वनस्पतीला घ्यायचे असतात. व्हॉट एव्हर द फूड मटेरियल, रॉ फूड मटेरियल, it has to absorb micronutrients, macronutrients. It is get absorbed by root hairs, then to root, then trunk, then to veins. इथपर्यंत येतात आणि इथं त्यात सगळे घटक द्रव्य आहेत ना, ते वापरून यांच्यापासून फोटोसिंथेसिस होतं. क्लोरोप्लास्टच्या मार्फत सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात आणलेल्या घटकांचं रूपांतर वापरून अन्न तयार केलं जातं. ठीक आहे. आणि हे पाण्यामार्फत वाहून आणलं जातं. ते जास्तीचं झालेलं पाणी परत बाहेर टाकावं लागतं. आणि ते ह्या स्टोमॅटामार्फत, ह्या वॉटर स्टोमॅटामार्फत बाहेर टाकलं जातं. म्हणून याला वॉटर स्टोमॅटा म्हणतात आणि हे कायम ओपन असतात. आणि या पाण्यामार्फत सारखं सारखं वहन चालू असतं, त्यामुळे याच्यामध्ये भरपूर क्षार येतात, सॉल्ट. आणि ते सॉल्ट कलर कसा असतो त्यांचा, व्हाईट, मिठाचा कलर व्हाईट असतो. म्हणून ते सॉल्ट साधारण इथं दिसतात अडलेले, प्रत्येक भागावरती सॉल्ट दिसतात. म्हणून याला, ह्या वॉटर स्टोमॅटाला सुद्धा चॉक ग्लँड्स असं म्हटलं जातं. चॉक म्हणजे तुम्हाला माहिती आहे खडू. खडू कसा दिसतो, पांढऱ्या रंगात, आणि ह्या पांढऱ्या रंगात दिसतात म्हणून याला चॉक ग्लँड्स असंही म्हटलं जातं. सो दिस इज अबाउट द हेडाथोड्स और वॉटर स्टोमॅटा. इट इज नथिंग बट वन टाइप ऑफ अडॅप्टेशन. तुम्ही माशांचं उदाहरण घेऊ शकता. मासा पाण्यामध्ये भरपूर पाणी पितो आणि त्याच्या दोन्ही बाजूला जे गिल्स असतात, कल्ले असतात, त्यातनं तो पाणी सोडतो. तर त्या गिल्समध्ये एक पातळ, खूप पातळ पापुद्रा असतो, पडदा असतो, जाळं असते किंवा नेट असते, आणि त्यातून पाणी फक्त बाहेर जातं आणि विरघळलेले जे घटक द्रव्य आहेत, मग त्याचं जे अन्न असेल ते ज्या स्वरूपात अन्न असेल ते सगळं, डायटम्स असतील किंवा बाकीचे काही घटक असेल, ते सगळं शोषून घेतलं जातं, पाणी फक्त बाहेर फेकलं जातं. तसं वनस्पती भरपूर पाणी शोषून घेते, त्यामधलं घटक द्रव्य वापरतील, जास्त झालेलं पाणी बाहेर टाकून देते. या प्रकारचं काम या वॉटर स्टोमॅटा मार्फत केलं जातं. त्यालाच आपण हेडाथोड्स असं म्हणतो. आणि या प्रकारे आपण इथं सिक्रिटरी टिश्यू सिस्टीम संपवली. नंतरच्या लेक्चरला आपण मेकॅनिकल टिश्यू सिस्टीम पाहू. आतापर्यंत तुमची काही शंका अडचण असेल तर विचारा. मला वाटतं ऍडमिशनला एक